हात धरूया समानतेचा मंत्र जपूनी युवा शक्तीची आस धरूया विज्ञानाची कला गुणाची साधकला घालूया जगसागर हा भारत करूया युवा चेतना जागूया युवा चेतना। नमस्कार, स्वागतम प्रेक्षक हो, तुमच्या आवडत्या युवा चेतना कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, आपल्या भारतातला तरुण हा फक्त शाळा, कॉलेज, क्लास आणि मग संध्याकाळी मित्र, कट्टा, नाका एवढा पुरताच मर्यादित आहे का? अजिबात नाही। आपल्या भारतातला तरुण हा अनेक क्षेत्रांमध्ये स्वतःचं नाव गाजवतोय, आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करतोय आणि पर्यायाने आपल्या भारत देशाचं नाव उंच करतोय। आणि त्याच परंपरेचा भाग म्हणून अशाच आपल्या भारत देशाचं नाव उंच गौरवपूर्ण नेण्यासाठी जो तरुण आज धडपडतोय त्याची आपण भेट घेणार आहोत। आजच्या आपल्या कार्यक्रमात जो तरुण आलाय, जो आपला मित्र आलाय, तो काय करतो माहितीये? सर्व तरुणांना आपल्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल चेंजेस बद्दल माहिती देतो, एड्स अवेअरनेस साठी काम करतो आणि एकंदरीतच तरुणांचं लैंगिक शिक्षण, आरोग्य या संबंधित त्यांना जागरूक करतो। तर आपण स्वागत करूया आजच्या आपल्या युवा चेतनेचं, म्हणजेच अक्षय कांबळे याचं। अक्षय, आमच्या कार्यक्रमात तुझं मनपूर्वक स्वागत। नमस्कार अक्षय, सगळ्यात पहिले सांग, तुला कसं वाटतंय आज या कार्यक्रमात येऊन? फार बरं वाटतंय। याच्या सुद्धा पूर्वी एक नवज्योतिमन अवॉर्ड फंक्शन झाला होता, त्यावेळेस मी या ठिकाणी आलो होतो, परंतु या ठिकाणी मी ऑडियन्स मध्ये होतो आणि आता समोर कॅमेरा समोर आहे, त्याच्यामुळे मला खरंच अभिमान वाटतोय की मी कॅमेरा समोर बोलतोय आणि आज मला प्रेक्षक बघतात आहे। नाही, निश्चितच अक्षय, तुझं इतकं कार्य खरंच तेवढं अभिमानास्पद आहे आणि म्हणून तू आज तरुणांसाठी चेतना ठरलायस, त्यांच्यासाठी प्रेरणा ठरलायस आणि म्हणून आम्ही तुला आमच्या कार्यक्रमात बोलवलंय। तर अक्षय, आपण तुझ्या सगळ्या खूप मोठ्या कार्याबद्दल तर जाणून घेऊच, पण त्या अगोदर सांग, सध्या तू काय करतोस? सध्या मी TY BCom शिकत आहे, डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक वडाळामधून। शिकता शिकता कुठे ना कुठेतरी एक समाज कार्याची ओढ माझ्या मनामध्ये आहे, बरोबर। तर ती पूर्ण करण्यासाठी एक युनिसेफ तर्फे दिशा प्रोजेक्ट चालवला जातो। त्या दिशा प्रोजेक्ट हा नायर हॉस्पिटल कंडक्ट करते आणि त्याचमध्ये मी ऍज अ ट्रेनर म्हणून काम करतोय। म्हणजे अक्षय, सध्या तू TY BCom ला आहेस, त्याबरोबर तू नोकरी सुद्धा करतोयस, बरोबर? म्हणजे शिक्षण, नोकरी हे दोन्ही सांभाळत तू अशा प्रकारच्या समाजाला